आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ज्या पद्धतीने सध्या मीरा रोडचं वातावरण आहे, काय आपली प्रतिक्रिया? नाही, कधी कधी पोलिसांच्या काही भूमिकेबद्दल सुद्धा संशय निर्माण होतो. मी पूर्णपणे आत्ताच पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्याशी चर्चा केली आणि तीव्र नापसंती मी व्यक्त केली. शेवटी व्यापाऱ्यांना तुम्ही परवानगी दिली नव्हती तरी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. मग जर हे मराठा एकीकरण समितीची लोक सगळे मराठी बांधव जर मीरा भाईंदर शहरातील मोर्चा काढत असतील तर त्या मोर्चाला सुद्धा जर तुम्हाला परवानगी देता येत नसेल तर शांतताप्रिय मार्गाने त्यांना करू द्या. पण रात्री बेरात्री कोणाच्याही घरात घुसून कार्यकर्त्यांना अटक करायची, अरेस्ट करायचे, त्यांना नोटिसेस काढायच्या, हे चुकीचं आहे. महायुतीचं सरकार आहे. आम्हाला गृह खात्यानं तर अशा प्रकारचे इन्स्ट्रक्शन पोलीस खात्याला बिलकुल दिलेलं नाही. असं असताना जर शहरातील वातावरण खराब करत असतील तर कुठल्या तरी एखाद्या राजकीय पक्षाला किंवा नेत्याला फायदा व्हावा ह्यासाठी पोलीस हे कारवाई करतायत का असा प्रश्न सुद्धा निर्माण होतो. शेवटी प्रताप सरनाईक सुद्धा मराठी आहे, हो, मंत्री किंवा आमदार नंतर, पण मराठी आधी आहे. त्यामुळे अशा प्रकारे जर सद्विवेक बुद्धीला स्मरून मला जर तुम्ही विचारलं तर मी हेच सांगेल की शांतताप्रिय मार्गानं जर मराठी एकीकरण समितीची लोक आणि प्रामुख्यानं मीरा भाईंदर शहरातील सगळी मराठी बांधव जर एकत्रितपणे मोर्चाला सामोरं जात असतील, सहभागी होत असतील तर शांतताप्रिय मार्गाने त्यांना मोर्चाला परवानगी द्यायला हवी. तुम्ही जर देऊ शकत नसाल तर ठीक आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. पण धरपकड करणं, रात्री बेरात्री कोणाच्याही घरामध्ये कार्यकर्त्यांच्या घुसून अटक करणं हे महायुती सरकारच्या गृह खात्यानं पोलिसांना सांगितलेलं नाही आहे. सत्ताधारी पक्षाचे तुम्ही आमदार मंत्री आहात, तुम्ही नाराजी व्यक्त करताय, सरकार तुम्ही आहात, तुमच्या आदेशाशिवाय तर हे पालन होणार नाही. म्हणजे सरकारच्या राज्याच्या गृह खात्यानं अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे, मी आता मुख्यमंत्र्यांसुद्धा चर्चा त्या विषयावर करणार आहे, आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेबांबरोबर सुद्धा चर्चा करणार आहे. कारण नसताना शहरातलं वातावरण अशा प्रकारे बिघडवण्याची भूमिका ही पोलिसांना शोभा देत नाही. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचं पालन केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. फक्त मोर्चा निघतो म्हणून रात्री बेरात्री जर कार्यकर्त्यांना धरपकड होत असेल तर शेवटी ते योग्य नाही. मराठी जनांच्या भावना लक्षात घेऊन त्यांचं हे कृत्य अतिशय चुकीचं आहे, निंदनीय आहे. मी ह्या घटनेची निंदा करतो आणि पोलिसांची जी कार्यपद्धती आहे कुठल्या तरी एखाद्या राजकीय पक्षाचा अजेंडा चालवत आहेत की काय असा प्रश्न सुद्धा माझ्या मनामध्ये निर्माण झाला. गृह खात्याचे जर आदेश नव्हते तर हे आदेश दिले नेमके कोणी? तेच आता कल्पना कळत नाही आहे. राजन विचारांना आपल्या विरोधात एक हे केलेलं आहे, कोण होता असं तो राजन विचारांच्या पत्रावर बोलायला प्रताप सरनाईक यांना नकार दिलाय. मात्र ज्या पद्धतीने